तर नागपुरात काँग्रेसकडनं अतुल लोंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नागपूरमधून अतुल लोंढे यांनी मला पक्षाने अर्ज भरण्यास सांगितलेला आहे असं अतुल लोंढे यांनी म्हटलेलं आहे। सकाळपर्यंत नाव निश्चित नव्हता, मात्र आता नागपुरात काँग्रेसकडून अतुल लोंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मला पक्षाने अर्ज भरायला सांगितले असं लोंढे म्हणाले। ही जी वैचारिक लढाई आहे, जी वैचारिक लढाई आमचे नेते राहुल गांधी लढत आहेत, सोनियाजी गांधी लढत आहेत, आमचे खरगे साहेब लढत आहेत, आमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब लढत आहेत, इथे सुनील केदार जी असतील। मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे। मी आता सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनात कलेक्टर ऑफिसला फॉर्म भरायला चाललेलो आहे। मला त्याची काहीच कल्पना नाही। मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे आणि आता सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या आशीर्वादात मी फॉर्म भरायला चाललो आहे। तर नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडी माघार घेणार का हा प्रश्न आहे। नाशिकसाठी ठाकरेंच्या सेनेकडनं वसंत गीते आणि अनिल कदम हे इच्छुक होते। अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। दुपारी 3 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेची एक पत्रकार परिषद होणार आहे। तर रवींद्र मिर्लेकर लवकरच आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडी माघार घेणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। या निमित्ताने नाशिकसाठी ठाकरेंच्या सेनेकडून अद्याप मवियाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। दुपारी 3 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामध्ये भूमिका स्पष्ट केली जाईल। तर अवघे आता पाऊण तास उरलेला आहे। तर टिंगरे पडवाट काकडे हे देखील आता अर्ज भरण्यासाठी निघालेत, मात्र पुण्यामध्ये ट्रॅफिकमध्ये त्यांची गाडी या ठिकाणी अडकलेली आहे। त्यांची गाडी देखील आपण इथे फॉलो करतोय। अवघी 5 ते 7 मिनिटं लागतील त्यांना पुढे पोहोचायला। तर सुनील टिंगरे हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, मात्र ते डमी अर्ज दाखल करणार आहेत। तर विक्रम काकडे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचतायत, त्यांची गाडी आपण या ठिकाणी पाहतोय आणि विक्रम काकडे हेच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। आज सकाळी संजय काकडे विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। संजय काकडे यांनी म्हटलं की कित्येक वर्षांपासून दादांशी आपला स्नेह होता, त्यामुळे आपण एका विचारानेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचं ते म्हणालेले आहेत। तर विक्रम काकडे हे पार्थ पवार यांच्या जवळचे मानले जातात, युवा नेता आहेत पुण्यामधले। तर एका युवा नेत्याला या ठिकाणाहून संधी देण्यात आलेली आहे। यामध्ये भविष्यात वेगळी राजकीय समीकरण या ठिकाणी जुळण्याची चिन्ह आहेत। याआधी संजय काकडे भाजपमध्ये होते, एक रणनीतिकार म्हणून त्यांना पाहिलं जातं। त्याचबरोबर रोखठोक वक्तव्यासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत आणि एक जी जागांची भाकीत आहे ते संजय काकडे यांच्याकडनं केलं जात होतं, त्यामुळे त्यांच्या राजकीय या प्रवेशाविषयी देखील तेवढीच उत्सुकता आहे।